मागेल त्याला सौर कृषी पंप योजना असेल किंवा कुसुम सौर पंप योजना असेल, ज्या काही शेतकऱ्याला सोलार पंप उपलब्ध करून देणाऱ्या योजना आहेत, या सर्व योजनातून ज्या शेतकऱ्यांनी सोलार पंप घेतलेले आहेत, आता अशा शेतकऱ्यांचे जे काही सोलार पंप आहे, हे घेताना सहसा बरेच शेतकरी असे आहेत ज्यांच्याकडून गडबड झालेली आहे, की त्यांनी बोरचा पंप घेऊन विहिरीमध्ये टाकलेला आहे. विहिरीचा पंप घेऊन बोरमध्ये टाकलेला आहे. असे जे काही घोळ शेतकऱ्यांकडून झालेला आहे. याच्यामुळे काय होत आहे, की शेतकऱ्याचा जो पंप आहे, हा पंप पाणी मारत नाही. जर बोरचा पंप जर तुम्ही विहिरीमध्ये टाकला, तर त्याची पाण्याची क्षमता, पाणी मारण्याची क्षमता ही कमी आहे. याच्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न असतात, की आता आम्हाला हेड जे आहे, हे बदलून पाहिजे किंवा आम्हाला दुसरे हेड पाहिजे आहे. विहिरीसाठी 30 मीटर पाहिजे आहे, बोरसाठी 70 मीटर पाहिजे आहे किंवा 50 मीटर पाहिजे आहे. अशी जी काही रिक्वायरमेंट मागणी शेतकऱ्याची असते, ही मागणी लक्षात घेऊन आपण याच्यावरती तोडगा आपण काढणार आहोत. त्याच संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे. त्यासोबतच आपण सुरुवातीपासूनच पाहिलं, की AC-DC जे काही कंट्रोलर आहे, या AC-DC कंट्रोलरला देखील शेतकऱ्यांकडून खूप पसंती देण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांकडून AC-DC कंट्रोलरची मागणी ही भरपूर प्रमाणामध्ये आहे. त्यामुळे आपण हे देखील AC-DC कंट्रोलर शेतकऱ्याला उपलब्ध करून देण्याचे आपण ठरवलेले आहे. तर काय विषय आहे हे संपूर्ण पाहूया. संपूर्ण माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा. शेवटी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करावा. अशा प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब नक्की करून ठेवा. तर नमस्कार, मी संदीप चौधरी. आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम आपले हार्दिक स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून सोलारविषयी अनेक शेतकऱ्यांना माहितीचे व्हिडिओ आपण टाकत होतो. अशामध्येच वेगवेगळ्या कंपन्यांची अपडेट, वेगवेगळ्या कंपन्यांची माहिती, कोणती कंपनी कशी आहे, कोणत्या कंपनीचे मटेरियल कसे आहे. आता हे टाकत असताना जे काही शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत, या भरपूर अशा मागण्या शेतकऱ्यांच्या आमच्या कानावरती येत होत्या किंवा आम्हाला ज्या समजत होत्या, की शेतकऱ्यांचे बरेचसे हेड निवडताना चुकलेले आहेत. त्याच्यामुळे शेतकऱ्याला चुकीचा हेड आल्यामुळे शेतकऱ्याचे मोटर एक पाणी मारत नाही. शेतकऱ्याला बरेच शेतकरी असे आहेत, की ज्यांना हेड बदलायचे आहेत. तर शेतकरी मित्रांनो, आपण आता ज्या शेतकऱ्याला 30 मीटर किंवा 50 मीटर किंवा 70 मीटर जशा प्रकारचे हेड पाहिजे आहे, आपण ते अवेलेबल करून देणार आहोत. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, आपण पाहिलं, की AC-DC कंट्रोलर जे आहे, AC-DC कंट्रोलरची एक भरपूर प्रमाणामध्ये मागणी शेतकऱ्यांची आहे. शेतकऱ्यांनी अनेक अशा कंपन्या, 2-3 कंपन्या जास्त प्रमाणामध्ये निवड केली, कारण त्यांनी बोली केली होती, की आम्ही AC-DC कंट्रोलर देणार, पण त्या कंपन्यांनी काही AC-DC कंट्रोलर दिले नाही. परंतु आता आपण एक असे AC-DC कंट्रोलर देणार आहोत, की त्या कंट्रोलर मोटर ती चालून आपली तीच मोटर जी आहे, पंपाची मोटर, ही आपल्याला लाईटवरती चालवता येणार आहे. म्हणजे एक मोटर 2 फायदे होणार आहेत. तुम्ही तीच मोटर लाईटवरती चालू शकता व तीच मोटर सोलारवरती देखील चालू शकता. व त्यामध्ये जो काही प्लस पॉईंट आहे, की आपल्या त्या कंट्रोलरमधून शेतकऱ्याला घर असेल किंवा शेतीमधील जे काही गोठा-बिठा असेल, तिथला जो लोड आहे, गाळबा-कुट्टी असेल किंवा घराची लाईट असेल, याचा देखील लोड शेतकऱ्याला चालवता येणार आहे. अशा प्रकारचे आपले कंट्रोलर असणार आहे. आपण हे शेतकऱ्याला पुरवण्यासाठी आता नवीनच सुरुवात करत आहोत. शेतकरी मित्रांनो, जे शेतकरी काही इच्छुक आहेत, की ज्यांना कंट्रोलर हवे आहे किंवा जो काही हेड आहे, हेड बदलायचा आहे, अशा शेतकऱ्यांनी खाली डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या ग्रुपची लिंक दिलेली आहे. तिथे सर्वप्रथम आपण जॉईन व्हा. तिथे आपल्याला जेव्हा मटेरियल उपलब्ध होईल, तेव्हा आपल्याला लवकर संपर्क करण्यात येईल. त्या ग्रुपवरती आपल्याला माहिती देण्यात येईल, की मटेरियल उपलब्ध झालेले आहे, शेतकरी ऑर्डर करू शकतात. तर अशा प्रकारची हेड किंवा कंट्रोलर ज्या शेतकऱ्यांना पाहिजे आहे, त्यांनी आवर्जून आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरती जाऊन आपल्या ग्रुपला नक्की जॉईन व्हा. आणि कमेंट करून देखील सांगा, की शेतकऱ्याला अजून सोलारच्या मटेरियलमध्ये काय नवीन मटेरियलची रिक्वायरमेंट किंवा मागणी आहे, आम्हाला कमेंट करून सांगा. आम्ही ते मटेरियल देखील पुरवण्याचा प्रयत्न करू. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करावा. अशा प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.